इतकं भारी लागतं ना, हुलग्याचं कढण म्हणजेच कुळिथाचं कढण याला सूप म्हणू शकता. सूपमधला सगळ्यात पौष्टिक प्रकार तो काही तो असेल तो हा. करायला एकदम सोपं आहे. शरीराला उबदार ठेवतंच, शिवाय हाडांची बळकटी वाढवतं. थंडीच्या दिवसात आठवड्यातनं 2दा तरी करायलाच पाहिजे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, 10 मिनिटात तयार होते. बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय हुलग्याचं सूप, ज्याला शुद्ध मराठीत आपण हुलग्याचं कढण म्हणतो. करायला एकदम सोपं आहे, थंडीच्या दिवसात आवर्जून करावं. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे कढण म्हणजेच हुलग्याचं सूप करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपण घेतलेले आहेत अर्धी वाटी हुलगे. फोडणीसाठी लागेल पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडीशी हिरवी मिरची, एक मोठा चमचा चिरलेला लसूण, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि वरून घेण्यासाठी तूप. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हुलगे भाजून घेऊया. हुलगे बाजारातून आणल्यानंतर चांगले निवडायचे आणि मग भाजून घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट हुलग्याची पिठी म्हणजे बाजारात जे रेडीमेड पीठ मिळतं ते वापरू शकता. तुमच्याकडे रेडीमेड पीठ असेल तर ते वापरू शकता. पण असं भाजून घेतले की आपल्याला मिक्सरवर दळायला पण बरे पडतात. म्हणून मी याला एक 4 ते 5 मिनिटं भाजून घेणार आहे. गॅस कमीच ठेवायचा आणि हुलगे 4-5 मिनिटं भाजायचे. हुलगे भाजलेले आहेत, मस्त घमघमाट सुटलाय. हे बघा हलके हलके डाग आले. गॅस बंद करू आणि हुलगे गार करून घेऊ. तर हुलगे गार झालेले आहेत. याला कुळीथही म्हणतात बरं का. आता याला मिक्सरमध्ये काढूया. भांडं कोरडं घ्यायचं आणि याला बारीक करून घेऊ. अगदी पीठ करण्याची गरज नाही, हलकंसं असं रवा ठेवलं तरी चालेल. आणि हे घ्या, आपली ही कुळिथाची पिठी म्हणजे पूड तयार झालेली आहे. ही तुम्ही एकदा करून ठेवली थंडीसाठी तर चालते. छान असे 1-2 महिने खराब होत नाही. पिठी तयार झाली, सूप करायला घेऊ. आता आपल्याला सूप करायचं आहे, त्यासाठी आधी कुळथाची पिठी अशी पेस्ट करून घ्यायची. तर साधारण एक 3 ते 4 चमचे पिठी मी या कपामध्ये घेते. यामध्ये घालूया पाणी आणि याला मिक्स करूया. तुम्ही जर आयतं पीठ वापरताय ते खूपच बारीक असेल तर गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्या. आणि हे घ्या, आपण हे कुळथाचं पातळ मिश्रण करून घेतलं आहे, सूप करायला घेऊ. तर सूप करण्यासाठी पातेलं गॅसवर चढवलं, त्यामध्ये घ्यायचं तेल अगदी 2 चमचे. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सूप करताना तेल खूप घालायचं नाही, नाहीतर मग ते तेलकट थर असा सगळा जिभेला येतो. तेल गरम झालं, यामध्ये घालूया हिंग, जिरं, बारीक चिरलेला लसूण. याला परतूया. लसूण परतला, आता घालूया हिरवी मिरची, हळद. याला मिक्स करायचं आणि यामध्ये घालायचं पाणी. भरपूर पाणी घालायचं. तर जवळपास मी 1 लिटर पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घालायचं. याला मिसळून घेऊ. गॅस मोठा करू आणि एक उकळी आणू. आणि हे बघा, पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे. याला एकदा हलवून घ्यायचं, गॅस कमी करायचा. आता हे जे आपण हुलग्याची पेस्ट केली आहे ती एकदा तळापासून हलवून घेऊ, म्हणजे एकदम पाणी वर राहायला नको. गॅस कमीच ठेवायचा आणि हे हुलग्याची पेस्ट यामध्ये ओतायची. याला एकदा मिक्स करूया. याला मिक्स केलं, एक उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर एक 5 ते 6 मिनिटं सूप आपण मस्त उकळून घेतलं आहे. आता यातलं जे पीठ आपण घातलं होतं ते पण छान शिजलेलं आहे. आणि हे बघा, असं हे आपलं सूप तयार झालं आहे. खूप घट्ट करायचं नाही, घट्ट करतो त्याला सूप नाही म्हटलं जात, त्याला पेज म्हटलं जातं. गॅस बंद करूया. तुम्हाला आवडत असेल तर यावर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला. तर हे सूप असं गरमागरम बोलमध्ये सर्व करायचं. तुम्ही असंही पिऊ शकता किंवा वरून थोडंसं साजूक तूप घाला. तूप आवडत असेल तर तूप, किंवा तुम्ही लिंबाचा रस घातला ना अजूनच उत्तम. कारण असं म्हणतात की लिंबाचा रस जर एखाद्या पदार्थावर घातला तर त्यामध्ये जे काही न्यूट्रिशन असतं ना शरीराला ॲब्झॉर्ब करायला सोपं जातं. त्यामुळे आपण बऱ्याच पदार्थांवर लिंबाचा रस घेऊन खातो. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही हे घेऊ शकता.
एकदा नक्की करून बघा. एकदा काय, थंडीमध्ये आठवड्यातनं 2 वेळा तर हे सूप झालंच पाहिजे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.